आणि मतदानाच्या चौथ्या टप्प्यामध्येच आज मतदान पार पडतंय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विकासाचं आणि देशाच्या हिताचं राजकारण जिंकलं पाहिजे, देशाला स्थिर सरकार मिळालं पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बजावला मतदानाचा हक्क। सारणी आनंदगाव या ठिकाणी मतदान केलं। बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा जोरदार सामना। पुणे लोकसभा हा भाजपचा गड होता आणि राहणार, पुण्यात भाजपचा विजय निश्चित, मुरलीधर मोहोळांना विश्वास। पुण्याच्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। मला पुणेकरांचा आशीर्वाद, धंगेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंनी बजावला मतदानाचा हक्क। 4 तारखेला वंचितचा पहिला खासदार म्हणून मी निवडून येईन, वसंत मोरेंचा विश्वास। अहमदनगरमध्ये विखे कुटुंबियांचं मतदान। महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकुटुंब मतदान। पारनेर तालुक्यातील हंगा गावात निलेश लंकेंचं मतदान। मतदानापूर्वी लंकेंचं परिवाराकडून औक्षण। जामखेड तालुक्यातील चोंडी बूथवर आमदार राम शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क। सहकुटुंब राम शिंदे यांनी केलं मतदान।